उतरू काही खाली. तर चोर बैला चोर घराला चोर आहे ह्यो. रोज सगळ्या गोष्टीतले एवढं एवढं घास खायचं म्हणजे खायचंच. इकडे 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 इकडे. मगाशी किती खाल्ला होतास? मगाशी किती खाल्ला होता? मगाशी खाल्लेला किती होता? एवढं घेतला. खरं सांग बरं, ही प्लेट आहे की नाही, ही कुठं आहे? हां, ही प्लेट आहे की नाही, नंतर उठल्या आणि आता खाल्ल्या, दाबून भात खाल्ल्या. एवढंच खाल्लं एवढं. आणि चिकनचे पीस किती खाल्ल्या माहिती आहे का? 4-5 पीस खाल्ला असणार आहे चिकनचे दाबून. हां, आता मी घरात लेग पीस आणले आता, तेच काय तर नवीन करणार आहे. पण हिचं खाणं बघून मला करायला नको वाटायला. आज घरात चिकन आणले. हे चिकनचं आता काहीतरी वेगळं करायचं म्हणून ठेवले मी. हे चिकन कुठं? हां, हे चिकन मी घरात वेगळं काहीतरी करायचं म्हणून ठेवले. काय आलं? आज चिकनचा प्रकार बनवलात म्हणून. बघा काय काय बनवले. फ्राय बनवला. फ्राय बनवल्या. आणि काय बनवलं मम्मी? काळा रस्सा बनवलाय. अजून इकडं काय भाजलं मम्मी. हां, हिनं खाल्लेली चोरून खाल्लेली बिर्याणी वगैरे. अजून गरम आहे थोडं ती. हिनं बनवलं हे सगळं. हिनं बस टाइमपास चाललाय माझा. मागं जर केलं तर अजून काहीच नाही. बघ्या करायला घेऊया पुढे दिवशी, नाहीतर घरानं लई वाढा बसते. अजून केलं नाहीस काय, हे केलं नाहीस काय, मला करायचं असं स्वयंपाक हे आणि ते कोण ऐकत बसायचं परत आहे की नाही. त्यामुळं आपलं करायचं डिश. कसा आहे गडी, लगेच आलाय पळत इकडं. हां, खायला पाहिजे, दुसरं काही विषय नाही. वास घ्यायलाय वास. धर धर धर. घरात किती बोलवा. हां, घरात यायचं नाही. सगळं काढलं, सगळं घेऊ त्याच्यात. तेल टाकायचं. तेल बिल दाबून घ्यायला लावले तर खरं तेल लागतंय रे. आता तू सांगितलंस तेवढंच मात्र सगळं घेतले की ते हळद घे सगळी. लाव ह्या पीसला, लेग पीसला. हे लेग पीस त्याला लिपायचं आहे. दही घेतलं नाहीस का? लिंबू पिळणार वरण. लिंबू वरण पिळायचं आपण. एअर फ्रायला लावणार आहेस का? एअर फ्रायरला लावायचं मग. तव्यावर का व्हायचं मग, म्हणजे तवा परत तो भाकरी करणार त्याच्यावर. तवा घाण सगळा थोडं आपल्यात विचकून नाही. कुठलं दही लाव. बॅकग्राऊंड म्युझिक बघ कसं वाजायला शिवलेलं. आता मम्मीनं आणलं इथं दही, याच्यावर थोडं आता सगळ्या मसाल्यावर सगळी काढले का टाक. मम्मी इकडं. दही आले, दह्यावर आले इथं तूप आले. आयला कवा तर मी काहीतरी काम एकट्यानं करायचं म्हणते, करे एकट्यानं काम होत नाही. इथं सारखं मम्मी आमची मध्ये असतेच. मध्ये म्हणजे मीच बोलले सोडा. मसाला उतराला सगळा खाली. त्याच्यात झालं लाव. तूप लिंबू पिळायचं ना अगोदर. नाही पहिले तूप. अरे बस एकत्रच घेतो. ह्या प्लेटवर
एअर फ्रायमध्ये ठेवणारच ना. काढ या प्लेटवर ठेवून ती मसाला सगळा पुसून त्या प्लेटमध्ये टाक. सर मी लावते. गरगरीत मध्ये तयार झाली सगळं लावून घेऊन जमचमीत. एअर फ्रायरला लावायचे का मग कशाला लावते? एअर फ्रायरला लावायचं आहे गॅसवर करायचं? नको, एअर फ्रायरला लाव. होते 15-20 मिनटात चांगलं होते. आणि तिथं कापायला पाहिजे काय थोडं? आता बी धुवून घेतला नाही का आता? आता कसं एकदम नाद्याबा धुणार आहे ना हे. आणि मम्मी पण आले आत्ताच मदतीला. तिकडे शिवले बिले बघत बसलेली. बघा तर नाही सोडा, मी विचारणंच केली सगळे. हे खरं ही भांडी कोण घासणार मम्मी? हे मम्मी असं असते कुठे? मम्मी मी असते भांडी बाई. भांडी मला घासायला लावली ही बघा. ही म्हणते आता भांडी मी घासणार. म्हणजे ही एअर फ्रायरमध्ये टाकल्या आणि ह्याचा आता सगळी भांडी मी घासायला. होय मम्मी? 10 मिनिटावर लवकर. 20 मिनिटाचं असू दे. 200 200च्या टेम्परेचरवर आता हे तयार व्हायला गेले. आतमध्ये तयार होऊन येते बाहेर. नंतर दाखवतो मला आता तयार झाल्यावर. माझ्या रेसिपीच्या मध्ये लय करत असते काय पण म्हणा काय. कधी पण बघायचं का मी टाकायचं. मी करत असते त्यामध्ये लय करत असते मम्मी आमची. पापड भाजायचं समोर. हे सर मी करतो मम्मी. सर मम्मी ओंकार थांब. दुसऱ्याला करूच द्यायचं नाही, सगळं स्वतःच करायचं. गप्प चांगलं करायला पण अजूनच लक्षात आलं नाही. एवढाच विषय झाला माझा. मी लगेच स्वतःहून घेतल्या करायला. आता शेअरिंग करायला लागते ना. तळून निघायला लागलं म्हणून भाजाच्या जागी. ते सगळं खालीच पडलं. शिजलं ना त्याच्यात. बारीक गॅसला लावून म्हणून मग सांगितलं नाही भाऊ तुम्हाला चोर आहे चोर. हे चोर आहे. आता काय म्हणाला माहिती आहे का? खाऊन बघणार आहे हे कसं झालंय कसं नाही झालंय ते सगळं खाऊन बघणार आहे. तुला तुझ्या खाण्यासाठी चांगला आहे का नाही मला आधी टेस्ट करायला पाहिजे ना. हां म्हणजे मला काही टेस्ट करत नाही. हे जाईलच टेस्ट करत्या. म्हणजे केलं ना दुसरं नाही आयडिया केली ना करायचं म्हणून. हां नाही आम्हालाच पहिला खायचं. कुठली बी गोष्ट केली तर घरात पहिला आम्हालाच खायचं मग बघ बाकीचं. एवढं चिकन छान बनवलंय मी. हा कोणी? आपण दोघांनी. हे क्रेडिट बी चोरायचं हे बरोबर नाही. हे चुकीची गोष्ट आहे. अशी असं करायचं नसते कुणाचं. मी काय केलंच नाही. बोलणं तर एवढं भारी असतं आमच्या मम्मीचं. आईला पक्कर पण टाकलं वाटतं. हाय जिवंत प्लेट गायब झाल्या. थांबा थोडं. अरे बघा असं काय केलं काय नसतं. लेग पीसचं फ्राय बी केली काय तर चांगलं झालेलं दिसताना तर चांगलं दिसाले. हां तुम्हाला काळं दिसतं असलं तर द्या सोडून. करा असलं करा नाही तर नका करू. पण टेस्ट कशी झाल्या माहीत नाही. जेवताना बघणार आहे टेस्ट. आता नुसतं तूप सोडून बघावली ठेवाली. नंतर कसं मस्तपैकी तूप झालं की गरगरीत होते. गरगरीत चिकन. असं सोड. अरे काय सारखे मामे चल इकडं. लगेच एक पीस खाल्ला ना उचलून. नाही ना इकडं एक पीस खाल्लाय ना उचलून. हे बरोबर नाही. ए जा भाकरी करू दे ना मला. नाही तिकडे जागा. एकच नंबर भावा. एकच नंबर. गॅस करून बसा. नाही जागे मम्मी गबस काय खाऊ नको. गप घे मम्मी. लय भारी लागले. जरा बी दिन झाले बाहेर गेलो तर जरा बी खायला दिन झाले मला ठेवून झाल्या. बाहेर गेलो तर कुत्रा आहे. आणि आज जर थांबलं तरी तर मांजर बिंजर आहे. आणि आमचं मम्मी पण आहे. लगेच आहे की नाही त्या खायला लगेच हवऱ्यागत. हे असले बरोबर नाही बघा मम्मी खरं. चुकत आहे. एवढं करून सोडून असं करतात जरा खायला ठेवायचं नाही.
असू दे की असू दे रे, काय होतं मम्मी. असू दे घ्या का असू दे घ्या बरं, सर भाकरी करते मी. डिश कसं झालं सांग घे खाण्यासारखे आहे. राधा सर घेतली का ना मागत? तुम्ही असाठीच तोडत असते